सांगली जिल्हा हादरवून टाकणाऱ्या 14 वर्षीय वेदांत बंडगर याच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ सांगली शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला। या मार्चद्वारे वेदांतला न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। सांगली मिरज रोडवरील शहीद अशोक कामटे चौक येथून या कॅन्डल मार्चला सुरुवात झाली। विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत हा मार्च काढण्यात आला। यामध्ये पीडित बंडगर कुटुंबियासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने सांगलीकर नागरिक सहभागी झाले होते। हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी नागरिकांनी वेदांत बंडगर याला श्रद्धांजली अर्पण केली। तसेच वेदांतला न्याय मिळालाच पाहिजे, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा देत संताप व्यक्त केला। यावेळी उपस्थितांनी प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असल्याचे कॅन्डल मार्च दरम्यान दिसून आले। सांगलीमध्ये एका कोवळ्या मुलाची, वेदांतची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली तो अतिशय अमानुष आणि भयंकर अशा पद्धतीचा प्रकार आहे आणि संपूर्ण कायदा आणि व्यवस्था कोलमडून पडलेली आहे याचं ते द्योतक आहे। आम्ही महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं मी त्याचा जनरल सेक्रेटरी सुभाष लोमटे एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि ते रोज सर्वसामान्य लोकांना आम्ही दिलासा देणारे आहोत, सर्व अर्थानं दिलासा देणारे आहोत असं जर म्हणत असतील तर सांगली शहरामध्ये एक दिवसाआड मुर्दे का पडतायत, कोण जबाबदार आहे? ह्या ठिकाणी मी हेही सांगू इच्छितो की वेदांचा प्राण पूर्णपणे वाचला असता जर आदल्या दिवशी कोळेकरनी तातडीनं त्यांची तक्रार नोंदवून घेतली असती आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचा संकेत दिला असता, पण ते केलं नाही। याचा अर्थ एका अर्थानं या हत्येमध्ये तो जो कोणी गुंड आहे त्याच्या इतकंच इथलं पोलीस प्रशासन आणि कोळेकर देखील जिम्मेदार आहेत। आम्ही महामंडळाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत आणि त्यांना इथली कायदा आणि सुव्यवस्था तातडीनं सुरळीत करा, लोकांना विश्वास द्या, शांततेचं वातावरण निर्माण करा। ते जर केलं नाही तर आम्ही महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं राज्यभर याच्या विरोधामध्ये रान पेटू आणि उद्या रस्त्यावरती येऊन आंदोलन करायची जर पाळी आली तर ते देखील आम्ही करू, एवढाच इशारा आम्ही मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला देऊ इच्छितो। आपलं नाव पूर्ण? सुभाष लोमटे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ।